पाऊस पडून खडवं पडलं होतं. आकाश अगदी चांदीच्या भांड्यासारखं लकलकीत दिसत होतं. ढगाचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता. गावात उदास वाटत होतं. गल्ल्या उगीचच लोळत होत्या. सर्व घरं भकास होऊन बसली होती. गावाच्या मध्यभागी असलेला पार खिन्नपणे उभा होता. गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते. स्त्रिया, मुलं हवालदिल होऊन आपल्या भविष्याचा विचार करीत होती. त्यांचं भविष्य तराजूत हेलकावे खात होतं. गावात मर्याई शिरली होती. त्याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता. हा गोकीनं 10 माणसं पडली होती. त्यांचं काय होणार? आणखी कोणावरती भयंकर पाळी येणार? याचा ते विचार करीत होते. गावचे 4 शहाणे म्हातारे पारावर विचारमग्न बसले होते. निर्विकार चेहरा करून ते आपसात कुजबुजत होते. परंतु ते गावात शिरलेल्या मर्याईचा विचार करीत नव्हते. त्यांच्या डोळ्यापुढं वरच्या आळीचा नाना उभा होता. त्या 4 म्हाताऱ्यांना नाना मर्याईपेक्षाही भयंकर वाटत होता. वरच्या आळीचा नाना तरुण होता. विचारांचा पाठपुरावा करीत होता. तो करील तशी गावची पोरं करीत होती. गावच्या मुलांनी शिकावं, शहाणं व्हावं, जुन्यानं जाऊन नवं यावं म्हणून तो धडपडे. परंतु ते 4 म्हातारे त्याच्या नावानं कुडत होते, चडफडत होते. कालचं पोर, त्याला काय कळतंय, असा त्यांचा दावा होता. त्या 4 म्हाताऱ्यात सटवाजी हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता. त्याच्या वयानं 60 मागं टाकली होती. त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात होता. तो उघडा बोडका अंगावर घोंगडीची खोळ घेऊन बसला होता. निम्म घोंगडं खाली घेऊन आपल्या गुडघ्यावर दाढी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडं टक लावून तो पाहत होता. केरू नलावडा आपल्या थोटक्या मिशा चाचपीत सटवाजीच्या थोटक्या नावाची पाहणी करीत होता. केरू अंगाने किडकिडीत होता. तो जीव घोटाळेपर्यंत बोले. त्यामुळं लोक त्याला बडबड्या केरू म्हणत. आपण कधीच मरणार नाही. आपल्या आयुष्याची कागदपत्र देवाघरी वाळवीनं खाल्ली आहेत, असं तो लोकांना सांगे. केरू नंबर 2चा शहाणा समजला जात असे. तिसरा भाऊ बाबाजी यानं 70ची सीमा केव्हाच ओलांडली होती. त्याच्या पाठीला पोक येऊन तो डुकऱ्यासारखा खाली पाहत चाले आणि खाली मुंडी घालूनच जोरानं बोले. भाऊ कपाळाला हात लावून बसला होता. 4था म्हातारा दिसायला पहलवानाप्रमाणे दिसे. त्याचं वय 35 वर्षाचं होतं. पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताऱ्याच्या पंक्तीला बसवलं होतं. गावची पोरं त्याला म्हातरबा या नावानं हाक मारीत आणि म्हातरबा रोज औषध लावून पुन्हा पांढऱ्याचं काळं करण्याची शिकस्त करी. असे हे 4 म्हातारे एकत्र बसत आणि त्या 300 घरांच्या गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करीत. कधी ते स्वराज्य मागणाऱ्यांना म्हणत, फुकाट मराल, इंग्रजांच्या राज्यात दिवस मावळायचा नाही. शिवारातून गेलेल्या आगगाडीचे शीळ ऐकून ते म्हणत, भूतीच्या बन, ह्याला सोबा आहे का, बैलाशिवाय गाडी नव्ह. आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे. एकाएकी केरू म्हणाला, सटवू नाना, ऐकता का? त्याबरोबर सर्व म्हातारे सावध झाले. त्यांनी केरूकडं पाहिलं. सटवाची दाढी तशीच गुडघ्यावर ठेवून म्हणाला, हं बोला, काय? केरू म्हणाला, माझ्या डोळ्याची पापणी लवती या, कोणतरी मरणार. त्यानं मरण आणि पापणी यांची सांगड घातली आणि दीर्घ निश्वास टाकला. कुणीतरी का? संकऱ्या जंगमच पचाकणार, लय जार हाय. सटवाजीनं शंकर जंगमचं भविष्य वर्तवलं. पण मला वाटतं तो पाटलाचा नाणे आधी मरावा. केरूनं आपली इच्छा व्यक्त केली. होय होय, खरंच तो वेगळा आहे. अहो, तो नाणे आमासनी गाढव समजतोय. भाऊ बाबाजीनं आपलं मत जाहीर केलं. ते 4घे हळूहळू कुजबूज करीत होते. मांग, महार, चांबार, कुंभार, न्हावी सर्व गाव जमला होता. पण त्याचे त्या 4 म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती. ते आपल्याच विचारात दंग होते. आपला वैरी नानाही येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. शेवटी नाना उठून उभा झाला. त्यानं आपले दोन्ही हात जुळवून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, सटवू नाना, गाव जमला, सभा सुरू करा. नानाचा खणखणीत आवाज ऐकून ते म्हातारे एकदम भानावर आले. त्यांनी चौफेर निरकून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला, मग कर की सुरू. तसं कसं? तुम्ही वडील हायसा, नाना हसत म्हणाला. आणि केरू चिडून ओरडला, तूच सुरू कर, शेणा आहेस तू. त्याचे डोळे गरगर फिरले. असे एकमेकांवर येऊ नका.
गुरुवानं सूचना केली. गावात मर्याई शिरली या, त्याचा अगोदर विचार करा. तरायानं हात जोडून विनंती केली. सटवाजीनं खाकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला, गावकरी मंडळी, गावात मर्याई शिरली या, ती लय वंगाळ आहे. त्याला मध्येच थांबवून केरू पुढे बोलू लागला. मर्यायचा गाडा या गावात शिरलाय. संक्र्या जंगम उशाला पंचांग घेऊन सारखा हाकतोय ओकतोय. जर तो जंगम मेला तर पंचांग बघणार कोण? मध्येच नाना उठला आणि ओरडला, हो हो, म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा. नानाच्या ओरडण्यानं केरूची जीभ लुळी पडली आणि सटवजीनं डिरकी फोडली. नान्या, ऐक, आमचं असं मत आहे की आजपासनं गावात 3 शुक्रवार पाळायचं, तरच मर्याय आपला हात आवरेल. नाहीतर, आणि केरू बोलू लागला, नाहीतर गावचं कुलकर्णी मरल, माणूस ब्याला उरणार नाही. केरूचं पुढचं बोलणं ऐकून नानानं सवाल केला. हो हो, पण 3 शुक्रवार पाळायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे 3 वार पाळायचं र. महात्मानं दाढेखाली तंबाखू धरून सांगितलं. पण करायचं काय? नानानं त्याला दरडावून विचारलं. ऐक, सटवाजी मोठ्यानं म्हणाला, आजपासनं 3 आठवडे गावात व शिवारातून चाक बंद. हो हो, चाक बंद. भाऊनं चाक शब्दावर जोर दिला. ही चाकं बंद झाली की मर्याईच्या गाड्याची चाकं बंद होणार. महात्बा उर्फ म्हातारबानं उठून खुलासा केला. म्हणजे गाडीचं आणि मोठंचं चाक बंद, आणि ती चाकं बंद झाली की मर्याईच्या गाड्याचं चाक बंद होतं. सटवाजीनं नानाला उत्तर दिलं. हे मला पटत नाही, नाना म्हणाला. नाही पटू दे, तुला काय कळतंय? महात्बा उद्गारला. आज्याला नातू शिकवतोय, भाऊ ओरडला. मायंदाळ शेणा झालाय, केरूनं शेरा मारला. गोंगाट वाढला. 4 म्हातारे आळीपाळीनं बोलू लागले. सभेला बाजाराचं स्वरूप आलं. हो हो, नाही नाही, अरे गप्पा, जो तो ओरडत होता. कोणी कोणाचं ऐकत नव्हतं. मग नानाने सर्वांपेक्षा मोठा आवाज काढला. अरे मग जाते बी बंद करा. थोडा वेळ सर्व शांत झालं. त्यावर केरूही ओरडला. अरे जात्याची तळी असती, चाकं नसत्यात. नाही, नाही पटत मला, नानानं डाव्या हाताचे कुडबुडे वाजवीत सांगितलं. पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले. तुला नाही पटणार, तू उरपट डोसक्याचा आहेस. भाऊनं आपलं डोकं खाली घालून टोमणा मारला आणि नानाही चिडून म्हणाला, तुझं डोसकं ठावा आहे मला. पुन्हा दंगल माजली. 4ही म्हातारे कुणाचंही ऐकून घेण्याऐवजी स्वतःच बोलू लागले. तेव्हा बिऱ्या धनगर वैतागून म्हणाला, मंडळी, तुम्ही मर्यायचा विचार करता का डोसक्याचा? या धनगरी सवालानं सर्वांची डोकी ताळ्यावर आली. पुन्हा सर्व शांत झालं. सटवाजीनं नानाला विचारलं, गावात शिरलेल्या मर्यायला काय करावं, सांगतोच. मग नाना शांतपणे म्हणाला, चाकं बिकं बंद करून काय भागणार नाही. आपण गाव झाडून काढावा, तालुक्यासनं औषध आणावं, डॉक्टर आणून माणसासनी टोचावं. हे ऐकून म्हातारे भडकले. केरू नानाकडे हात करून चिरक्या आवाजात म्हणाला, आर देवा, अव ह्याच्या मोरं बोंबलावं का काय करावं? लगेच भाऊ भडकून म्हणाला, मंडळी, ह्यो टोचून शान माणसं मरणार बघा. त्यानं तिरप्या नजरेनं नानाकडे रोखून पाहिलं आणि सटवाजीनं धमकी दिली. नान्या, मर्याय तुझ्या दाक्तराच्या उराव बसाय डरणार नाही. पुन्हा गोंधळ वाढला. पटकून झटकून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुरव ओरडला. ऐका मंडळी. सर्व शांत झालं आणि गुरव पुढं बोलू लागला. आपण नानाचं बी ऐकूया आणि सटवाजीचं बी ऐकूया. म्हणजे काय करूया? बिऱ्या धनगरानं खुलाशाची मागणी केली आणि गुरव म्हणाला, 3 शुक्रवार पाळूया, औषध बी आणूया. कबूल? कबूल, कबूल, लोक ओरडले. आमसनी बी कबूल, सटवाजी म्हणाला. पण 3ऱ्या शुक्रवारी मर्यायचा गाडा गावाबाहेर घालवायचा, हे कबूल आहे का? हा सटवाजीचा सवाल ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. हे बी कबूल. लोकांनी ओरडून संमती दिली. सभा संपली. लोक उठले. नाना 5-50 गडी घेऊन कामाला लागला. त्यानं गाव झाडून स्वच्छ केला. सर्व गोटे झाडले, गल्ल्या बोळं अगदी झकपक केलं आणि पुन्हा तो सटवाजीकडे गेला. नाना परत आलेला पाहून सटवाजी चिंतातूर झाला. हा कसली तरी कुरापत काढणार म्हणून तो चरकला. तोच नाना म्हणाला, सटवू नाना, मी तालुक्याला जातो. मग जा की. सटवाजीला हायसं वाटलं. पर मी गाडी घेऊन जाणार आहे. गाडीचं नाव ऐकून म्हातारा चिडला, परंतु राग गिळून तो म्हणाला, गाडी घेऊन जाणार म्हणजे डोक्यावर घेऊन जाणार? छे छे, गाडी जुंपून आणि बसून जाणार, नाना म्हणाला. सटवाजी खेकसला. गाडी रे कशाला?
का तालुक्यासनं लग्नाचं वराड आणायचं आहे वे? अगं वराड नवं, औषधनी दाक्तर आणायचं आहे. नाना हसत उद्गारला. दाक्तर आण, नाही तर त्याचा बाण, पण गाडी जुंपून देणार नाही. सटवाजीनं दम भरला. मग दाक्तर का पायानं आणू? नाना गंभीर होऊन म्हणाला. कसा ब्या? पायानं आण, नाहीतर गाढवावर आण, पण गाडी जुंपून देणार नाही. सटवाजी बिथरून म्हणाला. दोघांचं बोलणं वाढलं. हा हा म्हणता गर्दी जमली. त्यांचे आवाजही चढले. एकमेकांवर ते खेकसू लागले. जमलेले लोक त्यांना शांत करू लागले. केरो नलवडे येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत भर पडली. माझं वाईच ऐका, नाना म्हणाला. नाही ऐकत. चाक बंद, सटवाजी म्हणाला. बरं चाक बंद, नाना नमतं घेऊन म्हणाला. आणि म्हातारे शांत झाले. मग नाना बोलू लागला. आपल्या शिवारातनं आगीनगाडी रोज जातीया. एका मालगाडीला 60 डबा असतो आणि एका डब्याला 4 चाकं असतात. म्हणजे समधी मिळून 240 चाकं असतात. ती आधी गुमान बंद करा. नानानं बंद करा या शब्दावर जोर दिला. हा आगगाडीच्या चाकांचा भयंकर हिशोब ऐकून त्या म्हाताऱ्यांची डोकी गरगर फिरू लागली. ते एकमेकांकडे पाहू लागले. आपण काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना. एवढ्यात नानानं फेर हल्ला चढवला. आगा बघताय काय? उठा की. अरे आम्ही काय करावं? केरू पुटपुटला. ती गाडी अडवा, नाना हुकमी आवाजात म्हणाला. अरे पण आगीन गाडी आम्ही कशी अडवावी? सटवाजी वैतागल्या सुरात म्हणाला. कशी बी अडवा, नाहीतर आडवं पडा. नाना त्यांना पेचात पकडून म्हणाला. आम्ही आडवं पडून मरावं म्हणतोस का? सटवाजीनं विचारलं. आणि मग दाक्तर गाढवावर लादावा? प्राणावर बेतलं तेव्हा म्हाताऱ्यांनी माघार घेतली. नाना गाडी घेऊन तालुक्याला गेला. दाक्तर, औषध आलं आणि गावातला रोग हटला. परंतु सर्व 3 शुक्रवार पाळल्यामुळंच झालं असा त्या 4 म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मर्याईचा गाढा वाजत गाजत काढून शिवेबाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली. नानाचा नाईलाज झाला आणि मर्याई शिवेबाहेर घालवण्याची तयारी झाली. सरता शुक्रवार होता. लोकांनी गावात आरास केली. घरोघर आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य केला होता. लहान थोरांचे चेहरे आनंदित झाले. त्यांनी मर्याईच्या देवळापुढं गर्दी केली. सुतारानं लहानसा गाडा तयार करून दिला होता. तो देवळापुढं ठेवला होता. त्यात लहानशी मर्याई बसवली होती. आयाबाया येऊन तिला नैवेद्य दाखवित होत्या. खणणारं येऊन त्यांचा त्या गाड्यापुढं ढीग लागला होता. पोरं खिदळत होती. 4 म्हातारे गंभीर मुद्रा करून गाडा काढण्याची घाई करीत होते. गाड्याचे पुढारी अभिमानानं सर्वांकडे पाहत होते. त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता. त्यानं भंडाऱ्यानं मळवट भरून लिंबाचा डहाळा घेतला होता. त्याच्या पाठीमागं परट्याची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती. त्या दोघांच्या अंगात मर्याई येणार होती. नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल सटवाजी, महादबा, केरूभाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीनं देखरेख करीत होते. सूर्य वरती फिरला. नाम्यानं मागं पुढं पाय ठेवून मोठी किंकाळी फोडली. क्षणात त्याचं सर्वांग थरथरू लागलं आणि तो कडुलिंबाचा पाला चापलू लागला. त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोरं भयभीत झाली. आलं, अंगात आलं, केरूनं गर्जना केली. तोच नाम्याच्या अंगात मर्याई घुमू लागली, कणू लागली आणि परटाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली. दोन्ही हातांनी खोबरमिठी आपल्या डोकीवर धरून ती अंगाला आळोकी पिळोकी देऊ लागली. नाम्या आणि म्हातारी घुबड घुमल्यासारखी घुमत नाचू लागली. अंगात आलं, मागं सरा, सटवाजी ओरडला आणि लोक मागं सरले. मर्याईनं रिंगण धरून नाच सुरू केला. वाद्य वाजू लागली. मांगाची हलगी कडकडली. कैकाड्यानं आपली सनई ढगावर रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्मान्या अत्ताराचा ताशा पारव्यासारखा बोलू लागला. त्याच्या तालावर त्याची मुंडीही गडबडू लागली. डिंगांग डिच्चांग. बेऱ्या धनगराच्या ढोलाचा दणका थेट मेंदूला भिडू लागला. मर्याईच्या नावानं चांग भलं. केरू, सटवाजी भाऊ व महादबा यांनी आरळी ठोकली. त्यांना लोकांनी साथ दिली. त्यांचा आवाज गगनाला पोचला. गाडा निघाला होता. नाम्या नाचत होता. दुडक्या चालीवर वाकड्या तिकड्या उड्या मारत होता आणि परटाची म्हातारी डोकीवरच्या खोबरमिठीसह मान ओवाळीत मध्येच उडी मारीत काहीतरी बोलत वाट चालत होती. नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता. तो चटकन पुढं होऊन म्हणाला. हा, वाईच थांबा. वाद्य थांबली. देवीची वाट मंदावली. लोक शांत झाले आणि सटवाजी भडकून पुढं आला नि म्हणाला. ए दीडशाण्या, गाडा का थांबवलास? नव, देवी कंच्या बाजूला जाणार? नानानं हळूच विचारलं. सटवाजीनं देवीकडे वळून हात जोडले आणि विचारलं. आई,
कंच्या बाजूला जाणार तू? मी शिरट्याकडे जाणार, नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली आणि लगेच परट्याच्या म्हातारीनं तेच पालोपद आळवलं. हो, शिरट्याला जाणार. चल बाजूला हो, सटवाजी नानाला म्हणाला. पण नाना अधिकच पुढे जाऊन शांतपणे म्हणाला, नव, आम्ही ही मर्याई त्या शिरट्याच्या शिवाला सोडणार आणि मग मर्याई शिरट्यात शिरून हा गोग सुरू होणार. मग त्याला आम्ही काय करायचं? केरूनं नाक उडवीत विचारलं. मग नाना मोठ्यानं बोलला, आगा, त्या शिरट्यात आमच्या गावच्या 8 पुरी दिल्या त्यांचं काय होणार? ज्यांच्या मुली शिरट्यात दिल्या होत्या ते सर्व लोक पुढं होऊन ओरडले, नाही नाही, मर्याईचा गाडा शिरट्याकडे जाऊन देणार नाही. हा भयंकर कोलदांडा बघून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली, अरे बाबांनो, मी पाडेला जाणार. पर आई, पाडेत बी आमचं पाहुणा येते, त्यांचं काय होणार? नाना हात जोडून म्हणाला आणि पाडेत ज्यांचे पाहुणे होते ते सर्व पुढे झाले. त्यांनी दंगल केली. गाड्या पाडेत जाऊ देणार नाही. दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन मर्याई आणि तिचे सटवाजी, केरू, भाऊ हे पुढारी पेचात पडले. आपल्या पाहुण्यांच्या जीवासाठी निम्मा गाव नानाच्या पाठीशी उभा होऊन पाडेचे नाव काढू नका असं ओरडू लागला. त्याच्या ओरडण्यानं गाव हादरू लागला. नाम्याच्या अंगातील मर्याई कान पाडून ऐकू लागली. 4 म्हातारे विचारांच्या चिखलात रुतून बसले. मग मर्याई आपला विचार बदलू लागली. ऐका र! सर्व लोक शांत होऊन ऐकू लागले. म्हाताऱ्यांना आनंद झाला. देवी पुढं म्हणाली, मला मावळत्या बाजूला जायचं आहे. हे ऐकून केरू एकदम पुढे येऊन म्हणाला, हो हो, जाऊया. सटवाजीनं उडी मारली, खरंच जाऊया. आणि नाना बोलला, पण देवा, मावतीला खुबी आहे नि खुबीत आमच्या गावच्या 11 पुरी नांदत्यात. नानानं नाम्यापुढे हात जोडले आणि खुबीकरांचे पाहुणे पुढे येऊन ओरडले, खुबीला मर्यायचा गाडा जाऊ देणार नाही. नाम्याची देवी मागं सरली. भयंकर बोंबाबोंब सुरू झाली. सर्व गाव ओरडू लागला. कोणी म्हणू लागले, खुबीकडे जायचं नाही. कोणी म्हणत, पाड्याचं नाव काढू नका. तर कोणी ओरडत होते, शिरट्याला जायचं नाही. मग नाम्यानं आपला मोहरा उगवतीकडे वळवला. परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओढीत निघाली. सटवाजी, केरू, भाऊ ओरडले, बरं देवीला उगवतीला जाऊ द्या. आणि नानाही चिडून म्हणाला, नाही जाऊ देणार. अरे काय जाऊ देणार नाही? भाऊ रडकुंडीला येऊन म्हणाला, नान्या, नान्या, तुझं बरं होणार नाही, मरशील तोंड इचकून. केरूनं शाप दिला. नाना म्हणाला, मरू दे मी, पण गाडा जाऊ देणार नाही. उगवतीला बिचूत आहे नि बिचुतात 18 घरं पाहुण्यांच्या येते. नानानं गर्जना केली. बिचुतेकरांचे पाहुणे पुढं झाले. पुन्हा गोंधळ उडाला. मर्याईच्या 4ही वाटा बंद झाल्या आणि हमरीतुमरीवर येऊन सर्व लोक ओरडू लागले. नाम्याच्या अंगातील देवी कावरी बावरी होऊन किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागली. परटाची म्हातारी तर पळून जाण्याच्या बेतात आली. वाद्य केव्हाचं बंद झालं होतं. उस्मानने आता ताशा पाठीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात प्रचंड ढोल घेऊन बिऱ्या धनगर पुढं गेला. कैकाडे आपली सनई काकेत मारून त्या भयंकर गर्दीकडे पाहू लागला. बिऱ्या ओरडून म्हणाला, पाडेत माझी पोरगी आहे, गाडा बंद. त्यानं टिपरी कमरेत खोचून गिरकी मारली. गावचे पुढारी म्हातारेही चिडून ओरडत होते. भाऊ ओरडून म्हणाला, कोण आडवा येतोय बघतोच मी. आणि एक शेतकरी हातात सोटकं घेऊन ओरडला, येऊन दे पाडे इकडं गाडा. ह्या नाम्याचं डोसकंच फोडतोय का धनक्यात. नाम्यानं दोन्ही हात डोक्यावर धरून बैठक मारली. तोच दुसरा म्हणाला, अरे हान त्याला. तोच नाम्या उठून ओरडला, अगं मला का? देव गेला, देव गेला. सर्वत्र आवाज उठला. दंगल शांत झाली. मग त्या गाड्याचं काय करायचं याचा विचार झाला आणि मर्याईचा गाडा पुन्हा निकळून देवळात ठेवण्यात आला. जुन्याचा पराभव आणि नव्याचा विजय झाला. त्या 4 म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील या नावानं ते त्याला बोलवू लागले. त्यांनी त्याचं पुढारी पण मान्य केलं. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.